नमस्कार. यापुढे आपण कबीरांची पद पाहणार आहोत आणि पहिल्यांदा उपदेशाची अशी त्यांची पद आपण पाहणार आहोत. तर एका वाक्यात सांगायचं तर भजो रे भैया राम गोविंद हरी, अशा प्रकारचा त्यांचा उपदेश आहे. आणि मग आपल्या या सभोवार जमलेल्या शिष्यांना ते वेगवेगळे विचार सांगत आहेत आणि त्या विचारांचं मोल आपण जाणून घ्यायचं आहे. देह धरे का दंड है सब काहू को होय. हा देह धारण केला एकदा की त्याचा जो दंड, त्याची शिक्षा ती सगळ्यांना भोगावीच लागते. पण हा भोगण्याच्या ज्ञानी आणि अज्ञानी माणसांच्या पद्धती वेगळ्या असतात. बरं, ज्ञानी माणूस आपलं ज्ञान लावून वापरून ते भोगतो, अज्ञानी ते रडत रडत भोगतो असं ते म्हणतात. आणि हे ज्ञान आणि अज्ञान आपण समजू शकतो की एक ज्याला आपण ऍटिट्यूड म्हणतो, कुठल्या रीतीनं या दुःखांच्या कडं पाहायचं. म्हणजे तुकाराम सुद्धा म्हणाले, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. किंवा गौतम बुद्धांनी पण सांगितलं जीवन दुःखमयच आहे, पण त्या दुःखाकडं कसं पाहायचं हे महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे योग्य वृत्ती, चित्तवृत्ती घेऊन आपण या भोगांच्याकडं, सुखाच्या आणि दुःखाच्या भोगांच्याकडं पाहायला पाहिजे, असा उपदेश यामध्ये केला आहे. आणि तसं नसेल तर या मायेमध्ये, मायेचा हा जो दीपक आहे त्याच्यामध्ये माणूस पतंगाप्रमाणे, ही उपमा आपल्याला आध्यात्मिक काव्यात, प्रेम काव्यात सर्वत्र सतत भेटत असते. दिव्यावर झेप घेऊन जळून जाणारा पतंग किडा. म्हणजे प्रेमिक प्रेमाच्या ज्योतीवर बलिदान करतो आणि मायेच्या दीपकावर अज्ञानामुळं माणूस झेप घेऊन पडतो आणि भ्रमी भ्रमी त्या भ्रमामध्ये तो जळून जातो. त्यानं जर ज्ञान वापरलं तर अशा प्रकारे तो मायेला बळी पडणार नाही, असं सूत्र या ठिकाणी कबीरांनी सांगितलंय. आयुष्यामध्ये हिरा परखै जोहरी शब्दही परखै साथ. तेव्हा जेव्हा हिरा ज्याप्रमाणे हिरा परखून घेतो त्याप्रमाणे शब्द सुद्धा पारखायला पाहिजेत. आणि कबीर परखै साधू को ताका मता आकात. कबीर साधूची पण पारख करतो, शब्दांची करतो, आणि त्यामुळं त्यामध्ये ताका मता आगाध एकही बार परखिये ना वा बारंबार. कौशल्य असं पाहिजे की एकदा पारखल्यावर पुन्हा पुन्हा पारखण्याची गरज नाही, ते ज्ञान घेऊनच पारख केली पाहिजे. आणि मग त्यांनी उपमा दिली आहे, काही माणसं जन्मभर, जसं आपण ट्रायल अँड एरर म्हणतो, तसं पारखत बसतात. हे कसं आहे तर बालू तोहू किरकिरी जो छाने सौबार. वाळू किती वेळा जरी छानबीन करत बसलं वाळूची, त्याच्यात काय फरक पडणार आहे? त्याच्यात काय मोती हिरे नाहीत. ती किरकिरी, तिचा आवाज होईल आणि कडकडाट त्या वाळूचाच जो काय असेल तो होईल, कडकड आवाज वगैरे, किरकिर होईल. तेव्हा वाळू सारखं पुन्हा पुन्हा पारखत बसू नका, ज्ञानाच्या साह्यानं पारख करायला पाहिजे. एक आणखी वेगळा विचार इथं मांडलाय. पतिव्रता मैली भली गले काच की पोत सब सखियों में यो दीपे जो सूरज की जो. पतिव्रता ही जरी मैली, तिची वस्त्र मळकट असली, काचेच्या मण्यांची पोत तिच्या गळ्यात असली, तरी तिच्या चेहऱ्यावरचं तेज तिच्या सगळ्या सख्यांच्या मध्ये सूर्याप्रमाणे चमकून उठतं. आता इथं प्रतिव्रता म्हणजे काय, केवळ पातिव्रत्यच असं नव्हे, चारित्र्याचा प्रकाश माणसाच्या चेहऱ्यावर दिसत असतो आणि तो सूर्यासारखा दिसतो, असं त्यांना म्हणायचंय. काही व्यावहारिक उपदेश त्यांनी बरेच वेळा केलेले आहेत. सबही में सत्तू बाटई रोटी में ते टूक
कहे कबीर ता दास को कबहू न आवे चूक. सत्तू आपल्याला माहितीये बिहार, उत्तर प्रदेश त्या ठिकाणी हे सत्तू त्यांचं स्टेपल फूड असल्यासारखं आहे. तर हे सत्तू आपण वाटून खावे किंवा रोटी सुद्धा तुकडे करून सर्वांच्या मध्ये वाटून घ्यावी. अशा दासाच्या बाबतीत कुठलीही चूक होणं शक्य नाही. म्हणजे एक तीळ सर्वांनी वाटून खावा म्हणतात, त्या प्रकारचा हा उपदेश त्यांनी केलेला आहे. तर आपल्याला वाटेल की हा काय साधा सुधाच उपदेश आहे, पण त्या काळामध्ये हा उपदेश करणं आवश्यक होतं हे लक्षात घ्यायचं. कारण नरक आणि स्वर्ग हे मिळण्यासाठी काय करायला पाहिजे, म्हणजे नरकात जायचं असेल तर एकादशीला अभक्ष्य खाणं हे म्हणे नरकात जाण्याचं साधन. आणि दया, क्षमा वगैरे गोष्टी स्वर्गाची साधन आहेत. याची जाणीव फारशी नसलेल्या काळामध्ये अशा उपदेशाची गरज होती. या मध्ययुगामध्ये खऱ्या अर्थानं सत्य नीतीचा उपदेश करण्याची फारच गरज होती. कारण कर्मकांड म्हणून तर तुकारामांना इतकं त्या कर्मकांडाविषयी बोलावं लागलं, इतर साधूंना सुद्धा बोलावं लागलं. त्या प्रकारे हा कबीरांनी उपदेश केलेला आहे. झूठे सुख को सुख कहे मानत है मनमोद, खलक चबई ना काल का कुछ मुंह में कुछ बोध. कुठल्या सुखाला सुख म्हणायचं आणि त्यामध्ये मनाला आनंद मानून घ्यायचा, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. हा उपदेश अनेकांनी केलाय. अर्थात मला इथं स्वामी विवेकानंदांची आठवण होते. सुख कुठलं खरं? काल आपण एका सुखापाठी फार धावत होतो. आज ते सुख प्राप्त झाल्यानंतर आपल्याला वाटतं अरे हे एवढंच होतंय, एवढाच का आनंद होता याच्यामध्ये. स्वामीजीनं तर त्याच्या पुढे जाऊन उदाहरण दिलंय. लहानपणी आपण किती चॉकलेट गोळ्या बिस्किटांच्यासाठी मारामाऱ्या करत होतो आपल्या मित्रांच्या मध्ये, आणि मग पुढे गेल्यावर लक्षात आलं छे चॉकलेट बिस्किट ही काही भांडण्याची गोष्ट नाही. आणि नंतर जे आपण धनसंपत्तीसाठी भांडणं केली ती त्या चॉकलेट बिस्किटापेक्षा जास्त किमतीची नाही आहेत. हे उमजणं, नुसतं समजणं नव्हे, उमजणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ते केव्हा कळतं तर खलक चबैना काल का कुछ मुंह में कुछ बोल. हा चबैना काल का, काळाच्या जबड्यामध्ये हे सगळं जग आहे. आपण कदाचित त्याच्या मांडीवर असू, त्याच्या ताटात असू म्हणा, आणि काही जण त्याच्या तोंडात आहेत. आणि जेव्हा त्याच्या तोंडात आपण जाऊ त्यावेळेला या सगळ्या धनसंपत्तीचा काय उपयोग आहे? एक सुंदर वाक्य आपल्याला माहिती असेल, कफन के जेब नाही होती. कफनला खिस्सा नसतो, कारण त्यातून काहीच घेऊन जायला परवानगी नाहीये. हे जेव्हा जाणवतं तेव्हा मग लक्षात येतं कुठल्या सुखाला आपण खरं सुख मानलं आणि त्यात आनंद मानला. तर अशा प्रकारे कबीर खोलात जाऊन ती गोष्ट आपल्याला सांगतात आणि मग आपण म्हणतो की खरंच हे असंच आहे. हे आपल्याला समजत होतं, सांगितलं जात होतं, पण असं उदाहरण दिल्यावर की काही दाणे सुपात आहेत, काही जात्यात आहेत, पण सुपातल्या दाण्यांना जात्यात जायचंच आहे, गेल्या वाचून गती नाहीये, हे जेव्हा समजतं तेव्हा खरं सुख कुठलं आणि खोटं कुठलं याची मग पारख होते. सर्वाधिक सुंदर अशा प्रकारचा त्यांचा हा शब्द भंडार आहे म्हणू आपण एका ओळीतला. जिसको कुछ ना चाहिए वह है शाहम शाह. या जगात साम्राज्य कुणाचं आहे ज्याला काही नको आहे. आपल्याला डायोजेनिसची गोष्ट माहिती असेल, किंवा अलेक्झांडर जेव्हा हिमालयातनं वाट काढत भारतामध्ये येत होता तेव्हा त्याला माहितीच होतं की या भारतामध्ये बरेच साधू आहेत इकडं तिकडं. तसाच एक साधू त्याला दिसला आणि ऊन खात बसला होता. अलेक्झांडर तिथं आल्यावर त्याला वाटलं मी एवढा जगत जेता हा उभा राहील, तो काही उभा राहिला नाही. तेव्हा अलेक्झांडरने त्याला विचारलं मी एवढा आलोय आणि तू उभा का राहत नाहीस? तो म्हणाल मी कशासाठी उभं राहायचं,
मी जग जिंकणारा राजा आहे. नाही असशील तू, नाही मी किती देश जिंकलेले आहेत, नाही ठीक आहे, हे जे माझं आसन आहे मृगजीन आहे याच्याकडे बघ, हे सरळ कधी पसरलं जात नाही. हे उजव्या बाजूला पसरलं की डावी बाजू गुंडाळत येते, डाव्या बाजूला सरळ केलं की उजव्या बाजूनं गुंडाळत येते. म्हणजे तू जेव्हा उत्तरेकडची राज्य जिंकतोस तेव्हा दक्षिणेकडची पुन्हा स्वतंत्र होतात, आणि दक्षिणेकडे गेलास की उत्तरेकडची. आणि अलेक्झांडरला हे उत्तर आवडलं, कारण त्याचा अनुभव तो घेतच होता. त्यामुळे खुश होऊन तो म्हणाला की ठीक आहे, तुला काय पाहिजे ते सांग, मी द्यायला समर्थ आहे. तो म्हणाला नाही काय नको मला, नाही नाही एवढा मी सम्राट तुला काही देऊ करतोय तर तू नाही काय म्हणतोस करंटेपणानं, सांग तुला काय पाहिजे. ठीक आहे देणारच म्हणतोस तर मी इथं ऊन खात बसलोय, तू माझ्या समोर उभा राहिलायस, तू माझ्या समोर उभा राहिल्यामुळं माझं ऊन अडलंय, तर तिथून जरा बाजूला हो आणि मला माझं ऊन मिळू दे, एवढं दिलंस तरी बस झालं. हे उत्तर, या अशा उत्तराच्या अनेक गोष्टी या एका ओळीमध्ये आहेत. जिसको कुछ ना चाहिए वह है शाहम शाह. त्याला कुणाकडे जायची गरज नाही. सूरदासांनी अकबरानं दिलेले सगळी गावं वगैरे नाकारली. तुकारामांनी आपल्याला माहितीये आलेला सगळा नजराणा तसाच्या तसा परत पाठवला, आणि असे अनेक साधू संतांनी ही उदाहरणं घालून दिली आहेत आणि सिद्ध केलंय की ते शहेनशाह आहेत, ते सम्राट आहेत. आणि अलेक्झांडरनी सांगितलं होतं, आपल्याला माहितीच आहे की माझा हात उलटा ठेवा, म्हणजे ज्यावर काहीतरी ठेवलं पाहिजे असा ठेवा, कारण मला जीवनामध्ये काही मिळालं नाही, माझा हात रिकामा होता, मागत होता, हे जगाला कळू द्या. हे सगळं सगळं या एका ओळीमध्ये आपण पाहू शकतो. जिसको कुछ ना चाहिए, ज्याचं मन निर्मोही आहे, त्याच्या पायाशी सगळं जग आहे. वह है शाहम शाह. आणि स्वतः कबीर तसाच शाहम शाह होता. पुढे ते म्हणतात, अंधे मिली हाथी छुआ, अपने अपने ज्ञान, अपनी अपनी सब कहे किसको दीजिए कान. अगदी अतिपरिचितच गोष्ट आहे. 7 आंधळ्यांनी हत्तीला स्पर्श केला, त्यांना विचारलं हत्ती कसा आहे, तर त्यांनी आपापल्या हत्तीच्या अवयवाला हात लागेल तशाप्रमाणे वर्णन केलं की हत्ती सुपासारखा आहे, दोरीसारखा आहे, वगैरे वगैरे. या जगाविषयीचं ज्ञान आपलं असंच असतं, आपल्या अनुभवावर आधारित असतं. आणि त्या शाहम शाहच्या पद्धतीनं पुन्हा सांगितलंय त्यांनी, साधू भूखा भाव का, धनका भूखा नाही. खरा साधू म्हणजे ज्याच्या व्याख्यानासाठी तिकीट लागतात भारी किमतीची, तर त्याला साधू म्हणणं कबीराला मान्य नाहीये. धनका भूखा जो फिरे सो तो साधू नाही. त्याला साधू म्हणू नका, धनका जो भूखा आहे असतो. आणि त्यामुळं धनाची ही जी निरीच्छा असली तरी, अर्थात व्यवहार पाळायचा असेल तर कबीर म्हणतात, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाये, मैं भी भूखा ना रहूं साधू न भूखा जाए. म्हणजे काहीतरी पैसा लागणारच, पण फार देऊ नको, पण कुटुंबाला पोचता येईल एवढा दे, माझी पण भूक मिटावी, आणि महत्वाचं म्हणजे माझ्याकडून कुठल्या साधूला रिक्त हाताने जायला लागू नये, इतपत मला दे, मला तेवढं पुरेसं आहे. अनमांगा तो अति भला, मांगिल या नाही दोष, उदर समाता मांगिले निश्चय पावे मोक्ष. न मागता काही मिळालं ना तर ते सोन्याहून पिवळं. पण आता अगदी आवश्यकच असेल तर घ्या मागून, पण ते मागताना लोभ किंवा हाव धरू नका. उदर समाता मागे, आपल्या गरजेपुरतं मागून घ्या. आणि तेवढी भिक्षा मागणं हे सर्व धर्मामध्ये मान्यच केलेलं आहे. मग निश्चय पावे मोक्ष, म्हणजे त्याहून जास्त नाही मागितलं तर ते सुद्धा निर्मोहीपणाचंच लक्षण आहे, ते सुद्धा आपल्याला मोक्षाकडे नेऊ शकतं. सहज मिले तो दूध है, हे फार सुंदर सांगितलंय त्यांनी. सहज मिले तो दूध है, मांगी मिले सो पाणी, कहे कबीर वह रक्त है जामे आईच्या तानी. सहज मिळालं तर काय देवाची कृपा आहे, दुधासारखंच आहे. मग अशी म्हटलंय मागून घ्या, पण ते मागितलेलं हे पाण्यासारखं आहे,
पण ज्या मे आईच्या तानी खिच्या तानी करून त्रास देऊन असं जर काही तुम्ही मिळवत असाल आणि त्यानंतर स्वतःला धन्य समजत असाल, तर मात्र ते जे तुम्ही मिळवलंय ते रक्तासारखं आहे असं कबीर म्हणतात. जो परपीर न जाणई सो काफिर बेपीर. पीर शब्दावर ही त्यांनी श्लेष किंवा कोटी केलेली आहे. पीर म्हणजे एक पीडा असा अर्थ आहे आणि दुसरा पीर आपल्याला माहितीच आहे. जो दुसऱ्याची पीडा जाणत नाही त्या काफिराला बेपीरच म्हटलं पाहिजे. अर्थात हे सुद्धा सुप्रसिद्धच आहे तत्व, किंबहुना व्यासांनी सांगितलेलंच आहे. 18 पुराणांचं सार काय आहे एका वाक्यात सांगायचं तर एकाच वाक्यात फक्त सांगता येईल की परोपकार हा पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे, दुसऱ्याला सुख देणं उपकार करणं हे पुण्य आहे. अर्थात एवढं साधं तत्व असलं तरी ते आपल्याला काही समजतं किंवा उमजतं असं नाही आणि त्यामुळे पुन्हा आणखी ग्रंथ लिहावे लागतात. या पुढच्या दोह्यामध्ये त्यांनी म्हटलंय, कबीर सीप समंद की रटे पियास पियास समुदही तिनका करी गिने स्वाती बूंद कियास. आपल्याला जे मिळालेलं असतं त्याची आपल्याला फारशी जाण नसते असं म्हणावं, किंवा असंही म्हणता येईल की जे मिळालंय ते काही उच्च दर्जाचं नाहीये, मला काहीतरी अपरूप असं हवंय. म्हणून त्यांनी उदाहरण दिलंय समुद्रातला शिंपला. त्याला फार पियास पियास, त्याची तहान काही मिटत नाही आणि एवढा समुद्र पसरलेला आहे, त्याच्याविषयी त्याला काय वाटतं, समुद्रही तिनका गर्गिने. तर समुद्राला ती शिंपली म्हणा किंवा शिंपला कसं लेखतं तर तिनका काडीसारखा. त्या समुद्राच्या अपाराकडं अपार पाण्याकडं त्या शिंपल्याला काहीही देणं घेणं नाही. त्याला स्वाती बूंद कियास. स्वातीच्या थेंबानी आपल्याला माहितीये शिंपल्यामध्ये मोती तयार होत असतो. तेव्हा ते अशा प्रकारे पण आपण म्हणू शकतो की आपल्याला अति महत्वाची गोष्ट हवी असेल तर मग आसपासच्या गोष्टींना आपण काही किंमत देत नाही आणि एका दृष्टीनं अशा स्वातीच्या थेंबाची वाट पाहणं हेच चांगलं आणि मोती घडवणं हेच चांगलं असंही कबीरांना सुचवायचं असेल. या सुभाषितांचे काही वेळा अनेक अर्थ पण निघू शकतात. जीवनाची किंमत आपण जाणतो का, असा फार महत्वाचा प्रश्न विचारलाय कबीरांनी. म्हणजे याचं उत्तर नकोय त्यांना, प्रत्येकानं आपापलं आपल्या मनात ते उत्तर शोधायचंय. फक्त ते म्हणतात, तूने रात गवाई सोय के दिवस गवाया खाय के. झोपणं आणि खाणं याच्या पलीकडे काही केलं का तू. हिरा जन्म अमोल था कवडी बदले जाय. हे जर जाणलं नाही की आपण म्हणतो दुर्लभम मानुषम जन्म, माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा येत नाही अशी सगळ्याच धर्मांच्या मध्ये श्रद्धा आहे. मग हा जन्म आपण कसा घालवायचा, त्याला काहीतरी अर्थ मिळवून द्यायचा असा विचार आपण कधी करतो का. रशियन तत्वज्ञ जो गुरुजीफ तो म्हणाला, सगळा जन्म झोपेतच जातो. सगळा जन्म अशा अर्थानं निद्रा नव्हे, पण आपल्याला आपली म्हणून कधी जाण असते का. म्हणजे पुन्हा श्रीकृष्णाप्रमाणे की आपण जिथं शरीरानं असतो तिथंच मनानं असतो का. म्हणजे तत्वज्ञ किंवा तत्वज्ञानी साधू संत राहू देत बाजूला, मानसशास्त्रज्ञांच्या मते तरी काय आहे की आपण शरीरानं जिथं असतो तिथं जर मनानं राहिलो तर आपल्याला बाजूच्या वास्तवाची खरी आणि चांगली जाणीव होते आणि मग आपल्याला जीवनाची किंमत कळू शकते. एक प्रकारे ही सुभाषित आहेत, पण जीवनाकडं पाहण्याची एक दृष्टी देणारी आहेत, हे मान्यच करायला पाहिजे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोये, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोये. अगदी अगदी साधं तत्व आहे की जन्माला आलो तेव्हा ते बाळ रडतं, बाकीची माणसं हसत असतात,
तेव्हा असं काहीतरी काम केलं पाहिजे की ज्यामुळं आपण जाताना आपण हसत जावं आणि जगानं मात्र आपल्यासाठी अश्रू ढाळावेत. सोपा आहे उपदेश, अगदी पाळायला मात्र अवघड आहे. आछे पाछे दिन पाछे गए, हरी से किया न हेत, अब पछताए होत क्या, चिडिया चुग गई खेत. ही जी दुसरी ओळ आहे ती अनेक संदर्भात वापरली जाते आणि तेही बरोबर आहे. सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया. हे बरेच वेळा घडतं की नंतर पश्चाताप होतो, शेत चिमण्या खाऊन गेलेल्या असतात. इथं पण कबीर असं म्हणतात, अरे सगळा जन्म गवाया भजन बिना, अशा प्रकारे जर केलं तर शेवटी पश्चातापच होण्याची शक्यता आहे. तेव्हा त्या हरीचं स्मरण थोडं करायला पाहिजे. पुढची जी 2 ओळींची रचना आहे त्याच्यामधला ताल पाहण्यासारखा आहे. सूरदास मीरांच्या प्रमाणे कबीरांच्या सुद्धा दोह्यांच्या मध्ये, पदांच्या मध्ये अर्थातच गेयता आहे. त्यामुळेच इतक्या सगळ्या गायकांनी त्यांना न्याय दिलेला आहे. झिरमिर झिरमिर बरसिया, किती सुंदर त्या बरसातीचं वर्णन केलं. पाहन ऊपर मेघ, मेघ बरसतो झिरमिर झिरमिर. कशावर? पाहन म्हणजे पाषाणावर. बरसतो, मातीवरही बरसतो. माटी गली सैजल भई, पाहन बोहिते. माती सजल होते त्या पाण्यानं, दगड मात्र होता तसाच राहतो. इथं अर्थात इंदिरा संतांची कविता आठवू शकेल. त्यांनी म्हटलंय की कधी कधी दगडालाही शेवाळाचं गोंधळ चढतं. हे काव्य आहे, तेही खरं आहे. पण कबीरांना असं म्हणायचंय की आयुष्यामध्ये येणाऱ्या अनुभवांचं, जे असे सुंदर अनुभव असतील त्यांचे जाणून घेण्याचे मोल हे सगळ्यांना समजतं असं नाही. आणि मग अशा वेळेला आपण नर्मदेतला गोटा म्हणतो त्याप्रमाणे काही परिणामच होत नाही. पुढच्या 2 ओळीत पण सांगितलंय, कबीर लहरी संबंध की, उदाहरण देऊन सांगितलंय. या मेघाच्या जलधारांचा परिणाम मातीवर होतो, ती सजल होते आणि आपल्याला माहिती आहे ही अशी सजल माती निर्मिती करू शकते, पिकं उगवून देते. दगड तसाच राहतो. तसंच लहरी संबंध की मोती बिखरे आई. एखाद्या वेळी असं होतं की समुद्राची लाट मोती पसरवते, किनाऱ्यावर आणून पसरवते. बगुला भेदन जानई, हंसा चुनी चुनी खाई. हंसाच्या बाबतीत आपल्या परंपरेमध्ये बऱ्याच प्रकारचे संकेत आहेत. त्यातला एक संकेत असा की हंस पक्षी हा मोती खातो, त्याला इतर काही चालत नाही चारा. नल दमयंतीच्या कथेमध्ये आपल्याला माहिती आहे हंसानं नलाला बजावलं होतं, मी काही साधा सुद्धा पक्षी नाही. तर त्याप्रमाणे इथं म्हटलंय की कधीतरी समुद्राची लाट मोती पसरवून जाते किनाऱ्यावर, पण बगळ्यासारखी काही माणसं असतात त्यांना त्याचं मोलच कळत नाही आणि हंस पक्षी फक्त निवडून निवडून ते मोती खात असतात. हे अर्थात अध्यात्मामध्ये सांगितलं गेलंय. मला पुन्हा जी ए कुलकर्णींची आठवण होते. त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय की काय त्या चौपाटीवर भेळ वगैरे खात बसलेले लोक इथं पाहिल्यानंतर त्यांना वाटतं अरे थोडस त्या समुद्राच्या पाण्याकडे लक्ष द्या आणि कदाचित या आपल्या भेळ आणि या सगळ्या हव्यासामध्ये एखादी जलपरी येऊन पण गेली असेल बरं का, असं त्यांनी एके ठिकाणी म्हटलंय. ते त्यांनी व्यावहारिक म्हटलं असेल कदाचित किंवा काव्यात्मक आहे ते, पण इथं मात्र आध्यात्मिक दृष्टीनं आणि व्यावहारिक सुद्धा दृष्टीनं कबीर म्हणतात आयुष्यातल्या अनुभवांचा ते जेव्हा बरसत असतात तेव्हा त्यांचं मोल समजून त्यांचा योग्य त्या रीतीनं वापर करायला पाहिजे, असा एक व्यावहारिक अर्थ सुद्धा कबीर यातून आपल्याला सुचवतायत. आता म्हटल्याप्रमाणे हे जे मध्ययुग होतं, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि परस्परामधले धर्मावरून झालेले भेद आणि अत्याचार या सगळ्यांनी भरलेलं असं हे मध्ययुगातलं सरसकट नव्हे पण जास्त प्रमाणात
अशा प्रकारचं ते जग होतं. आणि त्यामुळं अशा एखाद्या कबीराची गरज होती की जो या समाजापुढं आरसा धरेल. विशेषतः धर्माच्या नावाखाली चाललेलं जे ढोंग होतं ते तर अतिघातक होतं. कारण या ढोंगामुळं आर न पार या तीराला पण नाही आणि पलीकडच्या अध्यात्माच्या तीराला पण नाही अशी माणसाची अवस्था होते. हे त्यांनी सांगितलंय. सुमिरन लगन लगाय के मुख से कछुना बोल रे, बाहर का पट बंद करले अंतर का पट खोल रे. संपूर्ण कबीरांच्या काव्य संभारामध्ये अंतर आणि बाहर हे सतत येत असतात की किती आपण बहिर्मुख असतो आणि आपण अंतरंगात किती डोकावून पाहतो याचा विचार करायला लावतात कबीर. तुम्ही जेव्हा तोंडानं जप करता तेव्हा तुमचं स्मरण लगन लगायके होतं का केवळ जीभ आपली सवयीनं काहीतरी बोलतीये आणि म्हणून तो जप केला जातोय याच्याकडे जरा लक्ष द्या. माला फेरत जुग हुआ, कधी कधी हातात माळ असते. गयाना मनका फेर, पुन्हा मनका आणि मनका यावर कबीरांनी कोटी केली. जुग हुआ, किती युग ती माळ फिरवतोय जपाची, पण मनाचा फेरा कुठे आहे? हातातला करका मनका छानली दे, हातातला मणी सोडतो तिकडं, मनाचा मणी फिरव आणि योग्य रीतीनं जप कर. अशा प्रकारचा उपदेश कबीरांनी इथं केलेला आहे. अशी अनेक प्रकारची पद दोहे आपण पाहणार आहोत. आपण इथं थांबूया. आपण हे सर्व ऐकल्याबद्दल धन्यवाद.